हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे बघा सोमवार. आत्ता टायमिंग झाला होता 6:30 वाजले होते. तर आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली. तर चला म्हणलं आता आपण आज तुमच्यासोबत मी माझं इव्हनिंगचं रुटीन आणि संध्याकाळचा स्वयंपाक शेअर करणार आहे. तर इथं बघा मी अगोदर दुपारचे जे घरातले आपले कामं वगैरे असतात ते सगळे उरकून घेतलेले आहेत आणि मी पण थोडंसं आराम केला होता आणि आता फ्रेश झाले आणि म्हणलं चला आपण पहिलं चहा करून पिऊ. तर इथं मी अगोदर किचनला एक कपडा छान असा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि इथं मी चहाला ठेवलेलं आहे. अगोदर मी चहा करून घेते आणि चहा छान उकळला की दूध टाकून घेतलेलं आहे बघा इथं मी. आणि त्यानंतर आज मी सकाळी ब्रेड पॅकेट आणलं होतं. तर ब्रेड बघा इतके शिल्लक राहिले होते. तर म्हटलं चला आज आपण चहा आणि ब्रेडच खाऊ. तर मी बघा इव्हनिंगच्या नाश्त्यामध्ये चहा आणि ब्रेड घेतलेला इथं. आणि त्याच्यानंतर चहा घेऊन झाल्यानंतर म्हणलं चाळण अशीच नको ठेवायला. तर चाळण पण बघा मी स्वच्छ अशी धुवून ठेवलेली आहे आणि बघा मी नाश्ता चहा आणि ब्रेड घेतलेला आहे इथं. त्यानंतर बघा मी माझ्यासोबत माझ्या मुलाला चहा आणि ब्रेड दिलं होतं. चहा कधी रोज देत नाही, पण असं ब्रेड खारी असलं तर देत असते. आणि तर बघा छान ड्रॉइंग काढत होता. तर चला म्हणलं शेअर करू हे पण. चहा आणि ब्रेड खाऊन घेतलं बरं का मी. आणि म्हणलं चला आता अगोदर आपण भाकरी करून घेऊ. तर मी इथं बघा किचनमध्ये आले आणि ज्वारीचं पीठ घेतलं. म्हणलं सगळी तयारी करून घेऊ अगोदरच. भाजीची पण तयारी करून घ्यायची होती. तर म्हणलं अगोदर आज भाकरी करून घेऊ, नंतर भाजी करता येईल. त्यासाठी बघा मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे, पीठ घेतलं आहे असं टोपमध्ये आणि भाकरीसाठी असं ताट पण घेतलेलं आहे मोठं. आणि इथं बघा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं मी गॅस ऑन करून घेतला. आणि आता चला भाकरीसाठी मी पीठ मळून घेते. आणि मी 2 भाकरीचं पीठ अगोदर इथं मळून घेते छान. आणि भाजीचं पण अजून काहीच तयारी केलेली नव्हती, म्हणजे कट वगैरे भाजी करून काय ठेवलेली नव्हती. तर म्हटलं भाकरी करून घेऊ आणि नंतर आपण कट करता येईल भाजी. तर इथं पहिलं मी थोडंसं पाणी टाकून छान असं पीठ मळून घेते बघा भाकरीचं. आणि त्याच्यानंतर छान असं पीठ जेवढं आपण छान मळलं तर भाकर पण तेवढी छान होती. तर इथं थोडंसं पाणी टाकून छान असं घट्ट पीठ इथं मळून घेते मी. आणि त्यानंतर तवा तर आपला छान तापायलेलंच आहे. तर आज म्हटलं चला भाकरी करताना शेअर करू. तर इथं बघा पीठ कसं मळून घेतलेलं आहे मी छान. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं मिडियम छान पीठ मळून घेतलेलं आहे मी इथं. आणि म्हणलं चला आज आपण असं पण शेअर करू की मी पीठ कसं मळून घेतलेलं आहे. तर बघा 2 भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि जितकं आपल्याला जेवढी भाकर करायची तितकं मी पीठ घेतलेलं आहे असं. आणि छान बघा असं गोळा करून घेते भाकरीचा. आणि बघा जास्त छान असं पीठ मळलं तर भाकर आपली कुठं चिरत पण नाही अशी. आणि त्यामुळं बघा अशी भाकरीचं छान पीठ मळून घ्यायचं. आणि असं गोळा करून घेतला की असं करून हातावर मी घेत असते पहिलं करून. आणि त्याच्यानंतर बघा मी आज भाकर पण इथं थापताना शेअर करते तुमच्यासोबत बघा. तर अशी छान इथं मी भाकर एक हातानेच थापून घेते. पहिलं अगोदर म्हणायची की एक हाताने भाकर करायची नसती, पण इथं कसं ताट पुढं सरकतं त्यामुळे एक हाताने प्लेट धरावं लागते. आणि असं बघा भाकर छान असं एक हातानेच थापून घ्यावी लागते. तर बघा मी अशी छान इथं भाकर थापून घेते. आणि बघा भाकर कुठं चिरत नाही काय नाही, कारण पीठ छान मळलं तर भाकर चिरत नाही आपली. आणि पीठ तर नाही नीट मळलं तर मग भाकर चिरती. तर इथं बघा मी अशी छान भाकर पण करून घेतलेली. मोठी भाकर म्हणजे अशा काय मोठ्या भाकरी करत नाही मी, अशा जशा मिडियमच असतात भाकरी. तर बघा इथं अशी छान भाकर करून घेतली, तव्यावर टाकून घेतली, दोन्ही हाताने टाकून घेतली आणि लगेच मी पाणी लावून घेत असते भाकरीला. आणि सगळीकडे छान असं भाकरीला बघा पाणी लावत असते, कारण थोडंसं पण असं भाकरीचं पाणी नाही आपण लावलं की पांढरी भाकर होती. त्यामुळं बघा मी इथं सगळीकडे छान असं भाकरीला पाणी लावून घेतलं आणि असं इथं भाकर पलटून घेतलेली. तर बघा तवा पण छान तापलेला होता, त्यामुळं भाकर पण छान आपली इथं शेकतली आहे. आणि आता त्याच्यानंतर इथं मी दुसरी पण भाकर लगेच करून घेते. आणि अशा दुसरे पण भाकरीचं पीठ तर मळून घेतलेलंच होतं. तर इथं मग ही पण भाकर बघा मी अशी छान तशीच करून घेणार आहे. आणि आज भाकरी भात भाजी आज मी शेवग्याची भाजी पण करणार आहे. तर ती पण तुमच्यासोबत शेअर करते की शेवग्याची भाजी कशी करणार आहे. तर बघा आपली भाकर पण छान आहे तर फुगलेली आहे अशी.
आणि त्याच्यानंतर मी असं आपला चिमटा घेतलेला आहे बघा त्यानेच, कारण हातावर पण वाफ येऊ शकते भाकरीची, त्यामुळे मी असं घेतलेलं आहे. आणि बघा भाकर पण किती छान शेकली की असे चाळणमध्ये काढून ठेवते मी. तर इथं सगळ्या भाकरी मी आता अशा करून घेते. तर बघा झाल्या होत्या भाकरी करून. आता मग भाकरी करून झाल्या की मग आपलं वॉश बेसिनमध्ये मी भांडे पण घासाय टाकले होते आणि थोडंसं पीठ राहिलं होतं ते पण डब्यात टाकलं. आणि तर बघा मी सगळ्या भाकरी अशा छान करून घेतलेल्या होत्या. तर बघा मी आज इथं अशा चाळणमध्येच भाकरी थोड्याशा थंड होईसाठी ठेवते. तिथं बघा मी 5 भाकरी करून घेतलेल्या आहेत. थोडेसे थंड झाल्या की नंतर मग मी अशा झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवल्या तर मऊ भाकरी राहतात. आणि त्यानंतर बघा मी इथं भाजी नीट करायला घेतलेली. तर भाजी बघा मी शनिवारीच आणली होती आणि नीट काही केल्या नव्हत्या. तर भाकरी करून झाल्यानंतर 1 ग्लास पाणी बसून इथंच पिलं बरं का. आणि म्हणलं चला आता भाजी पण नीट करून घेऊ. आणि भाज्या थोड्या सुकल्यासारख्या झाल्या होत्या आणि माझी तब्येत पण बरी नव्हती. शनिवारी दवाखान्यात गेले होते मी. तर येताना बघा मी भाजी घेऊन आले होते, पण गोळ्यांनी मला 2 दिवस काही झोप येत होती सारखी. तर मी काही भाज्यांकडे लक्षच दिलं नाही. तर इथं म्हणलं चला आज पहिलं भाजी आपण नीट करून घेऊ. तर इथं बघा मी भाजी नीट करायला घेतलेली अगोदर. तर कांद्याची पात आणली होती मी आणि शापूची भाजी आणली होती, कांद्याची पात आणली होती. तर कांद्याची पात पण अशी जी चांगली अशी हिरवीच भाजी मी घेतलेली. आणि बाकीचे असे छोटे कांदे असल्यामुळं थोडा वेळ लागला बरं का भाज्या नीट करायला इथं. आणि सगळी स्वच्छ भाजी मी जे पिवळे पानं झाले होते ते असे कट करून घेतलेले. आणि छान बघा इथं सगळी कांद्याची पात नीट करून घेतलेली मी इथं. आणि त्यानंतर शापूची भाजी बघा कशी म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली होती, पण मी काही आपलं गोळ्या खाल्ल्या तर झोप आल्यासारखं होत होतं, तर मी काही लक्षच दिलं नाही. तर बघा एक शापूची भाजी पूर्ण अशी खराब झाल्यासारखी आज झाली होती, पण मी ती कट करून टाकली आणि जे छान पानं होते पुढचे तेच इथं घेतलेले आहेत. आणि इथं बघा मी शापूची भाजी पण सगळी छान नीट करून घेते. आणि त्यानंतर बघा शापूची भाजी पण जे हिरवे पानं झालेले तेच इथं घेणार आहे. आणि चांगली झटकून बघा इथं शापूची भाजी. आणि इथं नंतर बघा 2-3च भाजीचा आपली कोथिंबीर पण नीट करायची राहिली होती. तर दोनच भाजींचा बघा कचरा पण किती निघालेला आहे, कारण पानं थोडे खराब झाले होते तर मी काढून घेतलेले आहेत ते. तर म्हणलं चला आपण इव्हनिंगचे हे पण कामं करताना शेअर करू तुमच्यासोबत की भाज्या वगैरे नीट करून घेतलेल्या आहेत तिथं मी. आता उद्यासाठी होईल कांद्याची पात आणि शापूची भाजी. आणि तर लगेच मी कोथिंबीर पण नीट करून घेतलेली. आणि तर कोथिंबीर पण अशी नीट करून छान ठेवलेली. आणि बघा सगळा कचरा मी पिशवीत भरून ठेवलेला आहे आपला. आणि आता हे म्हणलं आता भाज्या कट करायच्या आधी सगळा कचरा भरून ठेवला आणि एक बॅग आहे ती ठेवलेली. त्याच्यानंतर कांद्याची पात कट केलेली मी भरून ठेवणार आहे, कारण उद्या करायची आहे कांद्याची पात. तर इथं बघा सगळा कचरा भरून ठेवलेला आहे. आणि इथं बघा शापूची एक भाजीची गड्डी होती तर कशी की थोडीच भाजी निघालेली. आणि कांद्याची पात पण बघा छान अशी जितकी हिरवी भाजी तितकीच घेतलेली आहे मी. आणि त्यानंतर इथं अशी पिवळी दिसती भाजी बरं का, कॅमेऱ्यामध्ये काहीतरी हे झालं असेल, पण हिरवी भाजी एकदम. तर त्याच्यानंतर इथं बघा मी शापूची भाजी पण आता छान इथं बारीक कट करून ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा एक शापूची भाजी थोडीच निघाली होती. आणि त्याच्यानंतर कांद्याची पात पण बारीक कट करणार आहे. आणि दोन्ही भाज्या छान कट करून ठेवल्या की धुवूनच कट करत असते भाज्या, पण आता म्हणलं थोडीच आता आहे तर उद्याच करायच्या, तर म्हणलं आहे तसं बारीक पण करून घेऊ. तर इथं बघा मी कट करून घेतल्या आणि फ्रीजमध्ये पण ठेवून दिलेल्या आहे तिथं भाज्या. अगोदर मी भाकरी करून घेतल्या बरं का, आणि शापूची भाजी नीट करून घेतली, कांद्याची पात पण कट करून घेतलेली. आणि आता मी करणार आहे शेवग्याची भाजी. तर चला शेवग्याची भाजी करताना पण शेअर करते तुमच्यासोबत की मी शेवग्याची भाजी कशी करणार आहे. तर आता शेवग्याची भाजी करते अगोदर. त्यानंतर बघा इथं शेवग्याची भाजी करण्यासाठी मी टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि मुगाची डाळ भिजवून घेतलेली छान. आणि इथं बघा मी कढई गॅस ऑन करून घेतला आणि कढई पण ठेवलेली. म्हणलं एक टोमॅटो कट करेपर्यंत कढई पण छान तापल. आणि त्यानंतर बघा इथं मी टोमॅटो कट करायला घेतलेले आणि बारीक असं टोमॅटो कट करून घेतले. आणि शेंगदाणे पण घेतलेले आहेत बरं का मी, ते वाटण करायला ते काही इथं दाखवले नाहीत, पण शेंगदाणे पण घेतलेले.
त्यानंतर इथं बघा मी कोथिंबीर अशी छान कट करून घेतलेली आणि बारीकच अशी कोथिंबीर कट करून घेतली आणि लसूण 4-5 पाकळ्या अशा मी सोलून घेतलेले आणि बघा भाजीसाठी तेल टाकलेले गरम होण्यासाठी. तेल बघा छान तापलं होतं आणि एक टोमॅटो मी बारीक असा कट करून घेतला होता की तेल तापलेलं लगेच मी टोमॅटो पण तेलात टाकला की असं तेल छान परतून घेतलेलं आहे. तेल सुटेपर्यंत टोमॅटोला बघा छान असा परतून टोमॅटो चांगला घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर शेवग्याची शेंग कट केलेली ती पण त्याच्यामध्ये मिक्स केली आणि नंतर शेंगदाणे लसूण कोथिंबीर एकत्र वाटण केलं होतं ते पण त्यात मिक्स करून घेतलेलं आहे. तर सगळं एकत्र छान मिक्स करून घेतल्यानंतर मी आपली मुगाची डाळ भिजवली होती ती पण त्याच्यात टाकलेली बघा. तर रस्सा भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी बघा मुगाची डाळ पण छान टाकली, मीठ पण टाकून घेतलेले आणि कांदा लसूण मसाला घरची चटणी हळद सगळं टाकून मिक्स करून घेते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर छान बघा सगळ्या डाळी शेंगदाणे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं की त्याच्यानंतर मी थोड्या वेळाचं झाकून ठेवणार आहे आणि थोडंसं एक वाफ दिल्यानंतर इथं बघा गरम पाणी करून घेतलं की लगेच थोडंसं वाफळलं की नंतर मी हे सगळं गरम पाणी टाकणार आहे. तर आपल्याला रस्सा जास्त करायचा आहे भाजीचा तर बघा मी छोट्या पातेल्यात पाणी ठेवलं होतं तर ते सगळं टाकून थोडंसं आणखी टाकलं होतं बरं का मी वरती आणखी गरम पाणी करून आणि इथं बघा असं छान मिक्स. अजून भाजी झालेली नाहीये तर आता बघा इथं शिजवण्यासाठी ठेवलेली आहे भाजी. झालेली आहे अजून भाजी शिजायची. आता थोडासा भात पण करून घेते. भांडे पण बेसिंग मध्ये ठेवलेले तर आज बघा मी कशी केली ती पण शेवग्याची भाजी शेअर केलेली तर होती अजून शिजली नाही शेवग्याची भाजी. त्यानंतर इथं बघा भात पण करण्यासाठी टाकलेला होता शिजण्यासाठी आणि थोडाच भात करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर भाजी आपली होती बघा अजून झालेली नाही तर शिजल्यानंतर पण दाखवते बरं का भाजी कशी झालेली. तर आता बघा झाकून ठेवली आणि बघा भाजी अशी झाली होती तर छान शिजवून घेतली की छान भाजी झाली होती बघा. त्यानंतर इथं सगळ्यांना जेवण पण घेतलं होतं. चला मला आता जेवणाचं सगळं स्वयंपाक तर झाला होता जेवणाचा टाइम पण झाला होता तर इथं या सगळे तुम्ही पण जेवण करा. आणि आज मी केली होती शेवग्याची भाजी ती पण तुमच्यासोबत शेअर केलेली मी कशी केली ती आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम पंडागळे ब्लॉग. जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.